नमस्कार, हॅलो फ्रेंड्स, शिलाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहे शिलाज रेसिपीमध्ये एक छानशी रेसिपी। ती कोणती तर चला आपण बघूया। तर ती रेसिपी आहे आपली मॅगी पकोडा, मॅगीचे बनवलेले भजे आणि त्यात आपण असे अलग अलग गोष्टी टाकून हे भजे बनवलेले आहेत। आणि दरवेळेला आपण एकच प्रकारचे भजे बनवतो डाळीच्या पिठाचे, तर यात आपण एवढ्या वस्तू टाकलेल्या आहेत। तर आता त्या वस्तूंची नावं बघूया आपण। तर त्यासाठी आपण घेतलेलं आहे धना जिरा पावडर 1 चमचा, ओवा 1 चमचा, लाल चटणी घेतली आहे आपण 1 चमचा, मीठ चवीनुसार घ्यायचं आहे। त्यानंतर हळद घ्यायचं आहे आपण अर्धा चमचा, गरम मसाला घ्यायचा आहे अर्धा चमचा आणि त्यानंतर आपण घेणार आहे चाट मसाला आणि नंतर आहे आमचूर पावडर, दोघं अर्धा अर्धा चमचा घ्यायची आहे आणि अर्धा चमचा घ्यायचा आहे सोडा आणि त्यानंतर घेतलेलं आहे आपण तांदळाचं पीठ, अंदाजे 4-5 चमचे घ्यायचे। नंतर एक छोटं बीट घेतलेलं आहे किसून। त्यानंतर जे आपण आता मॅगीचे बनवणार आहेत पकोडे, तर त्यात जो पाऊच असतो मसाल्याचा ते एक पाऊच घेतलंय। कांदा घेतलेला आहे आपण चिरून एक, कोथिंबीर भरपूर घेतलेली आहे आणि 3-4 मिरच्या आपण बारीक करून घेतलेल्या चिरून घेतलेल्या आहे किंवा मिक्सर मधूनही करू शकतात। आणि चना डाळाचं पीठ आपण घेतलेलं आहे कमीत कमी 2 वाट्या, तुम्ही कमी जास्त करू शकतात। आणि जी दरवेळेला आपण मॅगी खातो मसाला टाकून, तर ती फक्त मॅगी आपण बॉईल करून घेतलेली आहे 1 पाकिट। जसं मॅगी करतो त्याप्रमाणे फक्त बॉईल करून घ्यायचं आहे। आणि त्यात आपण बारीक किसून घेतलेला आहे बटाटा 1 आणि लागेल तेवढं आपण घ्यायचं आहे पाणी। तर आता आपण ह्या सगळ्या वस्तू एकत्र करू। त्यासाठी आपण घेतलेलं एक बाउल आणि त्या बाउलमध्ये आपल्याला टाकायचं आहे ह्या सर्व वस्तू। आपण दरवेळेला फक्त भजी बनवतो तर ती आपण डाळीचं पीठ, कांदा, तिखट, मीठ असं टाकून करत असतो, तर ही अशा प्रकारची भजी तुम्ही करून बघा। हे आपण मॅगी पाऊच जे त्यात असतं ते टाकलेलं आहे आणि हे सगळे मसाले त्यात आपण एकत्र करतोय। ही मॅगी, ह्या मॅगीपासून बनवलेले जे पकोडे खूप टेस्टी लागणार आहेत। आणि आता जो येणारा पावसाळा आहे त्या पावसाळ्यात तर आपल्याला भरपूर प्रकारचे भजे आपण खाण्यासाठी उत्सुक असतो। तर ह्या प्रकारची भजी तुम्ही ह्या येणाऱ्या पावसाळ्यामध्ये किंवा केव्हाही तुम्ही मन लागेल त्यावेळेला नाश्त्यासाठी करू शकता। तर असं एकत्र केल्यानंतर आपण त्यामध्ये पहिले आधी मॅगी ओली असते तर त्यामध्ये आपण आधी एकत्र करायचं सगळं आणि लागेल तर तेवढंच पाणी टाकायचं, डायरेक्ट टाकायचं नाही। म्हणून थोडं थोडं घेतच भिजवायचं आहे आणि आपल्याला जास्त पातळ भिजवायचं नाही आहे। जर तुम्हाला क्रंची भजी पाहिजे असतील तर त्यासाठी तुम्हाला थोडंसं कडकच भिजवावं लागेल। जसं मी व्हिडिओत दाखवते आहे त्याप्रमाणेच करायचं आहे। हे बघा असं हातात धरता येईल आणि असा पडेल अशाच प्रकारचं आपल्याला भिजवायचं आहे। पाणी बघा आपल्याला कमी लागलेलं आहे, तर अशा प्रकारे भिजवायचं। आणि त्यानंतर आपण कढईमध्ये तेल टाकून गरम करायचं आहे तेल। आणि जसे तुम्हाला चमच्याने टाकायचे असतील, हाताने टाकायचे असतील किंवा गोल बॉल करून टाकायचे असतील त्या पद्धतीने तुम्ही ते तळायचे आहेत। त्यात आपण इतक्या वस्तू टाकलेल्या आहेत त्यामुळे खूपच टेस्टी लागतील हे भजे, तुम्ही नक्की ट्राय करा। आणि त्यात तुम्ही अजून दुसऱ्याही गोष्टी तुम्हाला आवडत असतील, जसं आपल्याला कांद्याची पात असते त्याची जी पात बारीक कापून टाकली किंवा तुम्हाला पत्ताकोबीचे तुकडे बारीक करून कापले तरी तेही चालतील। कोणी गाजरही टाकतात त्याच्यामध्ये, तर तुम्हाला तेही टाकता आलं किंवा असेल तुमच्याकडे तर टाकू शकतात। आणि यातलं जर तुम्हाला कोणाला बटाटे आवडत नसतील तर तुम्ही ते कॅन्सलही करू शकतात। पण ह्या सगळ्या गोष्टी आपण यात टाकलेल्या आहेत त्यामुळेच हे भजे खूप छान लागणार आहेत। आणि त्यात इतर मसाले असल्यामुळे तर मज्जाच मज्जा आहे भज्यांची। तर अशा मीडियम गॅसवरती आपल्याला हे भजे तळून घ्यायचे आहेत। आणि आपण जे बीट टाकलेलं आहे त्यामुळे एकदम कलरफुल भजी दिसत आहेत आपली। तर बाकीचेही आपण तळून घ्यायचे आहेत।
आणि अशा प्रकारे आपले हे मॅगी पकोडा भजी तयार झालेली आहेत आणि इतके मस्त आणि यम्मी लागणार आहेत. तेही तुम्ही नक्की ट्राय करा, केव्हाही ट्राय करा. आणि तुम्हाला जर आज माझी ही पकोड्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. आणि ज्यांनी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि जे बेल आयकॉन बटन असतं ते दाबा, जेणेकरून माझ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून, लाईक करून, शेअर करा. धन्यवाद.